आधी नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प होते, ते सुरू झाले तर आता कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय। काल तर कांद्याला प्रति किलो केवळ 5 पैशांचा भाव मिळाल्यानं आज शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन केलं। लागवडीपासून तर काढणी पश्चात एकरी कमीत कमी 35,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये याचा खर्च आहे। दराडेंच्या कांद्याला 5 पैसे किलोचा भाव मिळाला आणि नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। निफाडसह सगळ्याच तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी कांदा फेको आंदोलन केलं। दरवर्षी ऑगस्ट नंतर किमान 2,000 रुपये क्विंटलनं जाणारा कांदा यंदा 5 रुपयांवर आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा सरकार जमा करण्याचा निर्णय घेतलाय। संतप्त शेतकरी जे ते आपल्या कांद्याचे ट्रक घेऊन या तहसील कचेरीत चाल करून गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी निषेधाची सभा सुरू केली आहे। एकीकडे ही सभा सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण शेतकरी जे आहे ते आपले कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन इथे आलेले होते। हा कांद्याचा ट्रॅक्टर मोर्चा जो आहे त्याच्यामुळे संपूर्ण निफाडमधली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प केलेली आहे। राष्ट्रीय फलोत्पादन विकास संशोधन संस्थेनुसार यंदा देशभरात कांद्याचं पीक चांगलं आहे, त्यामुळे उत्पादनात 22% वाढ होईल। 12 लाख हेक्टरवर जवळपास 203 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन अपेक्षित आहे। त्यातच नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांचे लिलाव 1.5 महिना बंद होते, त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसलाय। भविष्यात जर 4-8 दिवसात हा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथं वीज घेऊन इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। या शासनाच्या धोरणामुळे कांदा 1.5 महिना कुठं राहिला, चाळीत राहिला, त्याची प्रचंड 70-80% नुकसान झाली आहे। म्हणून आम्हाला शासनाला विनंती आहे, आम्हाला सामुदायिक आत्महत्या करायची पाळी येऊन देऊ नका, आमची विनंती आहे। केंद्रानं 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदी नाफेडकडून सुरू केली, मात्र ती सुद्धा कवडीमोल भावानंच। एमईपी तो 0 ही है, लेकिन अभी जो एक्सपोर्ट हो रहा है उसको कम से कम थोड़ा सा सब्सिडी देना चाहिए। गवर्नमेंट ने थोड़ा जो एक्स्ट्रा माल है वो परचेस करना चाहिए। गवर्नमेंट के पास ये सब आंकड़ेवारी है कि कितना प्याज इस बार ज्यादा आया हुआ है। वो ज्यादा प्याज का अगर कुछ ना कुछ नहीं करते तो अगला जो क्रॉप आने वाला है उस पर सब परिणाम होने वाला है। 2006 साली कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर केंद्रानं क्विंटल मागे 100 रुपये अनुदान दिलं होतं। यंदा क्विंटल मागे 500 रुपये आणि कांद्याला हमी भाव देण्याची मागणी होतीये। त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।